परीक्षा जवळ येत आहेत, तेव्हा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठीच नाही तर अभ्यासासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. कधी कधी काय होतं, मुलं खूप अभ्यास करतात, रात्रंदिवस जागरण करून मनापासून त्यांनी अभ्यास केलेला असतो. पण परीक्षेत मार्क मिळवण्याचं प्रेशर, आई वडिलांना दुःख होऊ नये याचं प्रेशर, मला ॲडमिशन ज्या कॉलेजमध्ये हवी आहे ते मिळेल की नाही याचं प्रेशर, यामुळे जेव्हा ते परीक्षेच्या हॉलमध्ये एंटर करतात, पेपर बघतात, तेव्हा सगळं पाठ केलेलं असून सुद्धा मुलं त्या त्या क्षणी विसरतात. मग असं का होतं, तर याला अँझायटी म्हणतात. या अँझायटीमध्ये आपल्या ब्रेनशी कनेक्टेड जी वेगस नर्व असते, त्या नर्ववर दाब येतो आणि आपल्याला खूप चलबिचल होतं आणि सगळं विसरायला होतं. मग असं होऊ नये यासाठी आपण 3 उपाय करू शकतो. परीक्षेला जायच्या अगोदर किंवा परीक्षेच्या हॉलमध्ये बसल्यानंतर पेपर हातात घ्यायच्या आधी तिथे बसून मुलांनी हे 3 उपाय करावेत. त्यातला पहिला उपाय म्हणजे आपल्या भुवयांच्या मध्यभागी हलक्या हाताने प्रेशर देऊन सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचा आहे 3 वेळा. 1 2 3. याच्यामुळे तिथल्या नर्व्स मोकळ्या होऊन मन बुद्धी शांत होते आणि अँझायटी असेल तर ती कमी व्हायला मदत होते. दुसरा प्रकार म्हणजे दीर्घ श्वसन. 5 वेळा इनहेल, 5 काउंट पर्यंत इनहेल करायचं आहे, 5 काउंट पर्यंत होल्ड करायचं आहे आणि 5 काउंट पर्यंत एक्झेल करायचं आहे. मी एकदा दाखवते. याच्यामुळे वेगस नर्ववर आलेला दबाव कमी होतो आणि अँझायटी येत नाही आणि सगळं वाचलेलं, पाठ केलेलं त्या क्षणी आठवायला मदत होते. तिसरी गोष्ट म्हणजे ओमकार. यामध्ये पहिले 5 काउंट पर्यंत इनहेल करायचंय आणि 5 काउंट पर्यंत ओम असा उच्चार करायचा आहे. एकदा बघा. ओ. हे परीक्षेच्या वेळेसच नव्हे तर इतर वेळेस अभ्यास सुरू करायच्या आधी सुद्धा जर तुम्ही हे 3 व्यायाम केले तर याच्याने मन शांत राहून अँझायटी होत नाही आणि बुद्धी वेळेवर नक्की काम करेल आणि तुम्ही परीक्षेत अव्वल मार्क मिळवून तुम्हाला पाहिजे असेल त्या मार्गाला तुम्हाला जायला नक्की मदत होईल.